आमच्यामध्ये भांडणं लागली की पहिली कोण जाणार, बिकॉज मला पण प्रश्न आला त्याला पण, त्याला तर लूज मोशनचा प्रश्न आला. तर मी बोललो हे कसं घट्ट आहे कसं पातळ. तो चिकन चिली ड्राय, चिकन चिली ग्रेव्ही. हा बाथरूममध्ये गेलेला, आंघोळ करत होता आणि आम्ही दोघं होतो. तर आम्ही दोघं मस्ती केली, अशी दरवाजा धक 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 हे केला आणि दरवाजाच उघडला आणि आंघोळ करताना दिसला, फुल नेकेड होता. मग आंघोळ अजून कशी करता? तुमच्या दोघांपैकी उभा कोणाचा झालेला? आपण एक स्पेशल गेस्ट बोलवलं, ठीक आहे. महाराष्ट्रातली खूप टॅलेंटेड, खूप मस्त मुलगी आज आपल्यावर आहे. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर समीक्षा टक्के. चिखल माझ्या आयुष्यात कधी कोणता असा मुलगा आहे जो हगलाय, म्हणजे हा का सर्वात घाणेरडा कोण हगलाय? ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे जेव्हा पण यूट्यूबवर जाणार, इंस्टाग्रामवर जाणार, सगळ्या पोर्टल्सवर जाणार आहे, तर तुम्हाला वाटत असेल की जर त्यामुळे तुम्हाला घरी प्रॉब्लेम होईल किंवा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम होईल किंवा काही तुमच्या रिलेशनशिप्समध्ये प्रॉब्लेम होईल, तर तुम्ही आताच हात वर करा आणि मला सांगा की तुम्हाला प्रॉब्लेम आहे, मी तुमच्याशी नाही बोलणार. ठीक आहे, तुझ्याशी नाही बोलायचं आहे, ठीक आहे. अजून ज्यांना प्रॉब्लेम आहे आताच सांगा, मला काही काळजी करू नका, मी नाही बोलणार तुमच्याशी. ठीक आहे. हां, कोण कोण आहे एकदा नीट हात वर करा, फक्त बघू दे मला. ठीक आहे सर, तुम्ही आहे, ठीक आहे, तू आहेस, नाही ठीक आहे, तुम्ही आहात. हां, आणि तुम्ही सगळे मागचे, ठीक आहे. बाकी ज्यांनी पण अग्री केलं, ज्यांना बोलायचं माझ्याशी, त्यांच्यासाठी मी पैसे आणले. ठीक आहे, खूप पैसे आणलेत आज तर. ठीक आहे, आज फुल उडवूया. ठीक आहे, प्रत्येक चांगल्या उत्तरासाठी मी 500 रुपये देईन तुम्हाला. ठीक आहे. आणि असं काही नाही आहे की खरंच सांगायचं, काही खोटं पण सांगाल ना चालेल मला. ठीक आहे, जी काही फॅन्टसी आहे सांगून टाका तुमची. छान, ठीक आहे. तुमच्या किती जण आहेत ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे? त्यांनी हात वर करा फक्त. मित्रावर टाकू नका कोणते. ठीक आहे, तू आहे. ठीक आहे, तुम्ही तर किती दारू घेऊन बसले रे. ठीक आहे, तू पण आहेस. ठीक आहे. हां, या मुलीशी बोलू आधी. हां, हे तू तीच आहेस ना? अरे ही अगली मुलगी परत आली. तो व्हिडिओ पाहिला तुम्ही आता जो, त्याच्यात जी मी बोलतो ना, ही अगली बोलला जिला, तीच आहे ती. हे तू अजूनही चेहऱ्याचं काही नाही केलंस? चेहऱ्याचं अजून काही केलं नाहीस तू? कालच बघितलं ना? तशीच आहे बघा अजून पण. हां, द्या तिला माईक द्या. हां, पास करा. हाय, काय नाव होतं? विसरलो मी तुझं नाव. प्रणवी ना? अच्छा, कम्फर्टेबल आहेस तू? अच्छा, त्यानंतर तुला काही DMs वगैरे आले? त्यानंतर काही DMs नाही, खूप रिक्वेस्ट आल्या आणि मलाच स्टेशनवरती एका माणसाने पण विचारलं. हे घाणेरडी. अच्छा, ठीक आहे. पण तू एकदम स्पोर्ट आहे, एकदा टाळ्या वाजवा तिच्यासाठी सगळ्यांनी. बघ, तो जोक्सचा भाग होता. ठीक आहे, तू छान आहेस, सुंदर आहेस तू. ठीक आहे, मला बोलायची गरज नाही, मला माहिती. तू एवढंच बोलली पाहिजे होतीस, मला बोलायची गरज नाही, कारण खोटं बोलतंय. हाय प्रणवी, काय करतेस तू? स्टुडंट. अच्छा, थोडं तुला जोरात बोलावं लागेल. ठीक आहे. हां, काय स्टुडंट म्हणजे काय अभ्यास करतेस? BSc फायनान्स. अच्छा, आणि तुम्ही सगळे म्हणजे रिअल सिस्टर्स आहात की कझिन्स आहात? हे लोक चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड्स आहेत माझ्या दीदीचे. अच्छा, तुझ्या दीदी नाही आली आहे? अच्छा, ही बाजूला दीदी आहे. कुठे दीदी कुठे? अच्छा, दीदी तर चांगली दिसते. नाही, दोघी घाणेरडे आहेत. नाही. आणि आई पण आली आहे. अरे, फॅक्टरी आउटलेट. अरे, तुम्ही तर चांगला दिसता. हे बाबांवर गेले वाटत. तुम्ही एकदम यंग वाटतोय. पण तुमचं लग्न कधी झालेलं? म्हणजे तुम्ही किती वर्षाचे होतात? 50? अरे, 50 वर्षात लग्न थोडी आहे. लग्न तू अगली आणि डम आहेस. नाही. प्रणवी, मम्मी एकदा काय बोलतेस आईला तू? मम्मी चिल एकदम. खूप. तुझा बॉयफ्रेंड वगैरे असेल तर चालतो त्यांना? हो. आहे तुझा बॉयफ्रेंड? नाही, होता. मग काय झालं? त्याने चेहरा पाहिला? काय माहिती, मी तोंड धुवून आली, पळून गेला. नाही. हां, काय झालं? कधी होता तुझा लास्ट बॉयफ्रेंड?
हां एक मिनिट, तुझ्याशी बोलतोय, हे सगळं इंस्टाग्राम युट्यूबवर जाणार आहे, तुझी कन्सेंट आहे? येस. ठीक आहे, हा पाठ आपण पुढे लावू आधी. पण आपण नाही विचारलंय, ठीक आहे, विचारलंय. तुम्ही कन्सेंटबद्दल मला सांगूच नका, ठीक आहे. मी सगळ्या मुलींना विचारतो. एका थांबा यार. हा काय झालं प्रणवी, का ब्रेकअप झाला तुझं? इट वॉज जस्ट व्हेरी टॉक्सिक, खूप टॉक्सिक होतं. अच्छा, काय करायचं, काय टॉक्सिक ट्रेट्स होते त्याचे? माझे नव्हते, नाही त्याचे नाही, तुझा एकच आहे. थँक्स. नाही हा लास्ट, याच्या नंतर नाही. बस चालेल. हां चालेल मला. चालेल. हां ठीक आहे. नाही तू जॉली तर आहेस, पण ठीक आहे. हां ठीक आहे. काय ट्रेट होते ते टॉक्सिक ट्रेट? खूप भांडायचं आणि खूप पॉझेसिव्ह होता. पॉझेसिव्ह होतं? काय बोलायचं म्हणजे? जसं की एखादा इन्सिडेंट सांग. एक मिनिट थांबा, ऐकून घ्या. हां काय इन्सिडेंट सांग एखादा, की कळेल आम्हाला की काय करायचं. तो आम्ही एका म्युच्युअल बेस्ट फ्रेंडच्या बर्थडेला होतो आणि माझा एक बेस्ट फ्रेंड होता जे सेम ग्रुपमध्ये होते. हां आणि तो एकटा होता आणि आम्ही सगळे एकत्र होतो. तर आम्ही फक्त जेव्हा आम्ही बोलायचो तेव्हा मी त्याला इन्क्लूड करायची, लाईक माझ्या बेस्ट फ्रेंडला. वाव. तर त्याला त्याच्याशी प्रॉब्लेम होता आणि तो घरी जाऊन माझ्याशी खूप भांडलेला त्या दिवशी, की तू त्याला काय इन्क्लूड करत होती. हा, तू त्याला खूप अटेन्शन देत होती माझ्यापेक्षा. तर मग चुकीचंच. पण मी नाही देत होती, मी फक्त नाही असतं ते. नाही बाय कुठून शिकलीस? आणि तू कुठे राहतेस तू? मला. अच्छा ठीक आहे. आणि मग ब्रेकअप तू केलास की त्याने इनिशिएट केला? म्युच्युअल नसतं कधी, सांगा मला. नाही, जेन्युइनली म्युच्युअल. दोघांना माहिती आहे की पुढे वर्कआउट नाही होणार, तर आम्ही. अच्छा, पुढे तू किती वर्षाची आहेस? 18. मग तू काय पुढे? अरे 12वी करा ती नीट. काय तुला फेअर अँड लवलीची ऍड वाटते काय, की एअरपोर्टवर गेली मैं कुछ करके दिखाऊंगी? आणि हे आईला माहिती होतं तुझ्या? हो. अच्छा ठीक आहे. आणि ही बाजूची तुझी चांगली बहीणच आहे. आणि ही कोण आहे, फ्रेंड आहे? ती दीदीची चाइल्डहुड बेस्ट फ्रेंड आणि माझी बहीण सारखीच. बहीण सारखी म्हणजे फॅमिली फ्रेंड. अच्छा ठीक आहे. आणि तुम्ही सगळे एकाच एरियामध्ये राहता? नाही, राहायचो खूप वेळ, 10 वर्ष आधी. 10 वर्ष आधीची गोष्ट, पण अजूनही तुम्ही टचमध्ये आहात. अच्छा ठीक आहे. या बहिणीला दे तुझ्या. हॅलो, हाय, काय नाव आहे तुझं? स्वराली. स्वराली, तुला चालेल तुझ्याशी बोललं तर? युट्यूब, इन्स्टा, कन्सेंट आहे तुझी? सगळ्यांना विचारून करणार आहे म्हणजे. अच्छा ठीक आहे. काय तुला पण वाटतं मम्मी एकदम चिल आहे तुझी? येस व्हेरी चिल. अच्छा, मग तू दारू वगैरे पिते स्वराली? अच्छा, हातात ग्लास घेऊन बसली. काकी काय करताय ते मुली? हा, एक टॉक्सिक बॉयफ्रेंड, एक हातात पिना कोलाडा घेऊन बसली आहे. काय पितेस तू? 10 वर्षाचा बॉयफ्रेंड होता तुझा? नाही म्हणजे 10 वर्ष टेन्युअर म्हणतोय मी, पिडोफाईल थोडी. तुझा बॉयफ्रेंड 10 वर्षापासून एकच बॉयफ्रेंड आहे? येस. आणि तू किती वर्षाची आहेस? 26. अच्छा, आणि 16 वर्षापासून तुझा हाच बॉयफ्रेंड होता? येस. आणि एकदम सुरळीत चालू आहे सगळं? येस. हां तू चुप. बिल्डिंग सोडली आहे ना आता माझे नको. अच्छा. आणि मग तुमची भांडणं वगैरे होतात कधी? खूप. कोणत्या टॉपिकवर होता तुमची भांडणं? सगळ्या टॉपिक. हसते. लास्ट टाइम भांडण कशावर झालेलं तुमचं? आईला काय विचारते? काय म्हणाले? तुमचं म्हणजे काय बद्दल होतं ना, की आज नाही उद्या आता झोप आली, माझं डोकं दुखतंय. मग तो म्हणायचं डोकं दुखतंय ना, वरती थोडी काय करायचं. तुम्हाला विचारतो नंतर. हा तुमचं सेक्सवरनं भांडण होतं कधी? नाही होत? नाही कळलं मला. नाही होत. म्हणजे सुरळीत आहे एकदम सगळं? माझी मम्मी आली. अच्छा, ते मम्मीला तू बोलले कूल आहे मम्मी, मला वाटलं असेल. मम्मी इज व्हेरी कूल. हा मग. अच्छा, समजचं कधी मम्मी पापा कूल नाही. आम्ही मराठी आहोत. आम्ही पाकिस्तानातून आलो का? आईबद्दल तुला बेस्ट गोष्ट काय वाटते तुझ्या? एव्हरीथिंग नाही, काहीतरी खराब असेल ना आईमध्ये. ती कधी लेट नाईट जायला थांबवत पण नाही, काय नाही. यू कॅन गो टू क्लब्स. आय बीन गोइंग टू क्लब्स खूप आधीपासून. कधीच काय नाही असं रोकटोक कधीच नव्हती कुठल्याही गोष्टीला. आणि मग तू येतेस किती वाजता घरी? 3, 4, 5, 6 इन द मॉर्निंग, 7 काही. आणि मग बाबा आहेत ना.
बाबा पण ते आहेत ना. अरे आहेत ते माहिती, पण झोपले असतात. अच्छा, मग बाबांना कळतच नाही की तू लेट आलीस. अच्छा, नाही ते मग उठलेले असतात ना सकाळचे, मग तेव्हा बघतात. ते उठतात तेव्हा तू येतेस. त्यांना वाटतं दूधवाला आलाय, मग त्यांना कळतं ही आपलीच आहे. अच्छा ठीक आहे. मॅम तुमच्याशी बोलू शकतो, तुम्हाला चालेल? चालेल. अच्छा, तुला काय मुलगी होते? हां, मी अप्रुव्हल देते आईला. तू एक तर 4 वाजता घरी येतेस. हां, काकी घ्या तुम्ही माईक. तुम्हाला काकी काय वाटतं जेव्हा ही क्लबला जाते आणि 3-4 पर्यंत घरी नाही येत, तर मग काय होत असेल? माझा ट्रस्ट आहे दोघींवर. काकी असेच लावतात? नाही तट्टा करते काकी मी. ऑब्विसली मुलींना पण तेवढं फ्रीडम असलं पाहिजे जेवढं मुलांना आहे. आम्ही जो फ्रीडम नाही एन्जॉय केला तो ते लोक एन्जॉय. हो, तुम्हाला काय एन्जॉय करायचं होतं काकी? नॉट लाईक असं काही नाहीये की, बट आम्ही जे नाही आयुष्य एन्जॉय केलं ते लोक. नाही, बेस्ट आहे हे. चांगली विचारसरणी आहे तुमची. काकी तुमची काही हॉबी वगैरे आहे आयुष्यात? सिंगिंग करता तुम्ही? करत नाही. मुली बोलतायत करते म्हणजे घरच्या घरी आपण. हा करा ना, हे घरच का की घरात पण तोडफोड इथे पण होते कधी कधी. एखादं गाणं गा ना तुम्ही आमच्यासाठी प्लीज. आते का सैयारा दूध. आणि तुम्ही काय करा, तुम्ही असं जॅकेट घ्या ना तो असं बांधा. हा अच्छा, मी सांगू तुम्हाला गाणं. अच्छा, एक खूपच एकदम रोमॅन्टिक गाणं आहे, बोलना आंटी आऊ क्या. अरे खूप आहे, कधी ऐकलंच नाहीये. नाही अरे हीच तर मस्ती तुम्ही मिस केली आहे गागे. ओम प्रकाश मिश्रा, एमिनेम. नाही गा, जर तुम्हाला काही इच्छा असेल तरच गा, नाही गा दिलं तरी चालेल. असं काही आम्ही फोर्स नाही करत आहे. हां, काकी माझं करिअर असं नका ना करू काकी. काही तुम्ही नटरंग मधलं गाऊ शकता. शोचा तर तमाशाच झालेलाच आहे. अप्सरा आली वगैरे काहीतरी. मॅम हां एकच लाईन. एकच लाईन. हां चालेल. हां, माईक थोडं जवळ ठेवा. जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ के दिल अभी भरा नहीं. काकी असं बघू नका माझ्याकडे, काकांचं मन तुटेल का. आणि या माझ्या मुली बनतील का. मी त्यांचा बाबा, तुमचा डॅडी. चुबाचा आराम खोरा नो. काकींसाठी डाळा एकदा. छान उत्तरं दिली सगळ्यांनी. ठीक आहे भाऊ, तुला काय वाटतं पैसे दिले पाहिजे यांना? ठीक आहे, तर मुलींना तर आपण दोघींनाही पैसे देऊ. ठीक आहे, कारण काकींना मी माझा नंबर देतो. आरामखोरांनो, काय आहे काकींना देणार याच्यात काही नाही. ठीक आहे, काकींना 1000 रुपये देऊया आपण. ठीक आहे, पाच कर. हां ठीक, छान. अजून कोण आहे ज्यांना बोलण्याची इच्छा होती? आता तुम्हाला ह्याला टॉप करायचं. ठीक आहे, जे काही यांनी सांगितलं आहे त्याच्या वरचं काहीतरी सांगावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, कोण अजून कोण होते? हात वर करा ज्यांनी सांगितलेलं. अच्छा, तू पण एक आहेस, तुला चालेल? हां ठीक आहे, या मुलीला दे, पुढच्या मुलीला. हाय हॅलो. हाय, काय नाव आहे तुझं? मराठी नाही आती मुझे. मग कशाला घेतलास? हात वर करून घेतलास? समझ में आता है पर बोले नहीं आता है. किती बोलू शकतेस? ए थांब रे. नहीं कॉन्फिडेंस नहीं है बोलने. हे ट्राय कर ना प्लीज. ना. एक लाईन तरी बोल. हो. अरे यार, एक तुझे बात करेंगे, तुझे चलेगा. यूट्यूब इंस्टा सब पे जाएगा ये वीडियो. कंसेंट है. ठीक आहे, आता काय करू? तुला काहीतरी, तुला एक वाक्य काहीतरी येतंय मराठीत. हां बोल. नाही, तो तर शब्द आहे ना. हां, वाक्य. तुम्ही थांबा. हां, मला मराठी येत नाही. खूप छान येते यार. काय नाव काय तुझं? आद्या. हां, तर
तू ट्राय कर, मजा येईल. ठीक आहे. आणि जर तू छान उत्तर दिलंस तर तुला मी 1000 रुपये देईन, कारण तू मराठी येत पण नाही तरी ट्राय पण करतेस प्लस कॉन्टेंट पण देतेस. ठीक आहे. अरे तू थांबशील का? हा ठीक आहे. हा काय करतेस तू आयुष्यात? हम दोनों गाना गाते हैं, सिंगर्स हैं. अच्छा तुम्ही पण? ओ वाव. एक तुमची सगळ्यांची जुगलबंदी ठेवूया का? त्या गातील अभिना जाओ छोडकर आणि तुम्ही काहीतरी गाला. बोलना तूने सबसे घटिया गाना जो तूने सुना है आज तक वो क्या है? सैयारा? अरे वो बद्दो बद्दी मुझे. हाँ तो वो गा प्लीज प्लीज प्लीज. नहीं दूसरा गाना. वो डिंचक पूजा का गा. छी छी. अरे शक्ल भी मैच करे प्लीज. नहीं उसकी अच्छी. नहीं. अरे मजा आ गया. आद्या यार, नॉन महाराष्ट्रियन ना तू. बॉर्न एंड ब्रॉट अप इन मुंबई है? बॉर्न इन बैंगलोर, ब्रॉट अप इन फरीदाबाद एंड अभी काम के लिए यहाँ रह रही. बट तुम लोग ने ये शो का टिकट क्यों लिया? मतलब क्योंकि आपका हिंदी का शो नहीं आ रहा है बहुत टाइम से. वाह यार, थैंक्स अ लॉट यार. एक बार ताली बजा दो इन लोगों के लिए. ॲक्च्युली ट्राय कर रहे हम लोग बट होत नाही आहे, पण मराठी चालू आहे सध्या. टाकू आम्ही लवकरच. ठीक आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा हिंदी शो असेल तुला फ्री एंट्री देऊ आम्ही. ठीक आहे. ठीक आहे. वा हो, ह्याच्यातच खुश झाले तुम्ही. अरे एवढा श्रीमंत झाला का हा? ठीक आहे. तुझ्या आयुष्यात काय काय काय? हां 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 साक्षी. हां. अरे खूप पैसे आहेत माझ्याकडे. अंधाधुंद पैसा आहे माझ्याकडे. असा विकत घेऊ शकतो मी तुला. तुला नाहीच घेणार आहे. तुला मी विकत घेऊन विकेन पर की हिशोब चुकला. नाही नाही विक फ्रीमध्येच विकेन ना, भंगारमध्ये. थांबा यार तुम्ही लोक ना. आता त्याला काय विचारू? तुम्हीच एखादा प्रश्न सांगा. मी मराठीमध्ये रेडी केलेलं, ही हिंदीवाली आली ना मध्ये. काय तुला? तू ही पूछ, क्या पूछना चाहिए? आपकी मर्जी. देख मैं कुछ भी पूछ लूँ. हाँ आपकी मर्जी. आपकी मर्जी. कभी ऑर्गेज़म फेक किए? वो नहीं, मतलब वो एक्सपीरियंस ही नहीं मिला मुझे. क्यों क्यों? वंचित रहेगी. नहीं अभी नहीं, मतलब वो डिस्ट्रैक्शन है ना तो क्या डिस्ट्रैक्शन है? जी स्पॉट डिस्ट्रैक्शन है? मतलब हम लोग की बंदी नहीं, हम लोग मेहनत करत राहा. माझं झालं नाहीये. मी एक हाताने भांडी घासतो. नाही नाही. हां हां. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. जो बॉयफ्रेंड राहिलाय कधी? 3 साल. गरम होते या टॉपिकने गरम झालीस? गरम होतं. हां भाई साहब. हां होता बॉयफ्रेंड. कधी होता? 3 साल पहले. अच्छा. आणि का ब्रेकअप झाला? अरे हम 11th में थे तो ठीक है, शो सीरियस नहीं था कुछ. अच्छा सीरियस नहीं था. ठीक है. एक बार ताली बजा दो इसके लिए. कुछ कंटेंट नहीं दे सकती. का की तुम्हाला काय अटीला पैसे दिले पाहिजे? अच्छा तू खुद ही नहीं बोल रही है. क्यों, क्या हुआ? मैंने क्या कंटेंट दिया? अरे कोई नहीं, तू एक काम कर, तू पैसे रख. फ्री टिकट नहीं दूंगा तेरे को. तू नेक्स्ट शो में टिकट लेके आ जाना इससे. ठीक है ठीक है. चलो नाईस. ह्याच्यासाठी टाळा होता की अरे पैसे दिले तिला. वा वा वा. ठीक आहे. हां असे ठेवूया पैसे, थोडे दिसतील. हां चला छान. कोण आहे अजून? हां सर तुमच्याकडे काही कॉन्टेंट आहे? तुमच्याकडे काही स्टोरी आहे? अरे तू आधी आली आहेस ना? नाही घाबरला म्हणजे आधी कधी आलेलीस? हां काय बोलतोय हे? ठीक आहे ठीक आहे. यांना दे माईक. इनको दे भाई माईक. काय नाव आहे भाऊ? कल्पेश. काय कल्पेश, का तुला चालेल? तू अशी बोललेलं पार्ट यूट्यूब इन्स्टा सगळीकडे जाणार आहे कन्सेंट आहे. काय करतोस तू आयुष्यात? मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये आहे. हां HOD आहे. अच्छा. आणि काय एक्झॅक्टली रोल असतो तुझा मला तिकडे? आमच्याकडे ज्या एअर तिकीट्स बुक होतात ना, हां त्या सगळ्या माझ्या अंडर होतात. माझी टीम आहे. हां मग एअर तिकीट्स तुमची ट्रॅव्हल एजन्सी आहे? येस येस. इंटरनॅशनल, मोस्टली इंटरनॅशनल. अच्छा. आणि मोठी एजन्सी आहे की छोटे प्लेयर्स आहात तुम्ही?
त्यातल्या त्यात मोठी आहे. लीजरमध्ये आम्ही थोडे मोठे आहोत. गुजराती फर्म आहे. तर डोमेस्टिक इंटरनॅशनल दोन्ही करता Yes, तुम्ही. yes, yes. आणि जसं Group की packages. मेक माय ट्रिप वगैरे ते तुमचे कॉम्पिटिटर आहे. नाही आम्ही लोक लीजर ऑपरेशन्समध्ये काम करतो. काय लाईक फ्री त्या लोकांचे जे पॅकेजेस असतात, आमचे पण तसे पॅकेजेस असतात फॉर इंटरनॅशनल ट्रिप्स. हां. आफ्रिका, युरोप. आणि तुम्ही कुठे गेलाय इंटरनॅशनल ट्रिपला दोघे? हो. कुठे गेलाय तुम्ही? आम्ही मॉरिशसला गेलोय, मॉलदीव्सला गेलोय. या वर्षी आम्ही आता मलेशिया, सिंगापूरला जाणार आहोत. तुला आतापर्यंत जेवढे देश तुम्ही फिरलाय दोघे एकत्र, त्यातला बेस्ट देश कोणता वाटला तुला? मला मॉरिशस. आणि तुम्हाला मॅम? मला मॉलदीव्स आवडलेला. तुम्ही वेगळे गेलेले का? तू विचारलंस ना की तुला कुठचा आवडला? सॉरी. हा पण काय आहे ती? अशीच आहे ती. अशीच आहे? काय करते असं तुझ्या? तू बेस्ट गोष्ट तू कोणता म्हणालास देश? मॉरिशस म्हणालीस ना? हा. मॉरिशस मध्ये बेस्ट गोष्ट काय केलीस तू? ॲक्च्युली आम्ही लोक ज्या हॉटेल्समध्ये राहिलेलो ते एकदम ऑसम होतं. आणि थंडी दिसलेला चंद्र बिंद्र काय नाही, तिथे 24/7 बार अवेलेबल होता. तुम्ही बेवडे आहात का? बी आहे. हा नशीब असायचा तेव्हा? नाही, पाहिजे ते केलं त्याने. अरे काय बोलला मैं बताता नहीं समझा ना ये, इसलिए गलत शो में आ गई ना. अभी तू जाके बोलेगी चांद चांद बोल रहे थे. अच्छा मग तिलाच द्या एकदा. हा मग ते पाहिजे ते केलं, मग तरी तुम्ही दुसरा देश का म्हणाले? पण तिथे ना सकाळी फिरायला जायला लागायचं. मग तुम्हाला दिवसभर हेच करायचं? नाही म्हणजे तसं नाही, सकाळी लवकर उठा आणि मग त्या ऑपरेटरच्या वेळेवर उठा आणि मग जा फिरायला, हे सगळं करायचं असायचं. ते तुम्हाला नाही? मला लीजर टूर आवडते, म्हणजे जिथे आपण आराम करायचा आपल्या हिशोबाने करू शकतो. म्हणून तुम्हाला मॉलदीव्स आवडलं? हा, कारण तिथे काही फिरायचं नव्हतंच ना, फक्त रूम आणि स्विमिंग पूल. दोन्ही टाइम भिजा. तुम्ही ती कांटो बी घालून फिरायची? सांगा मॉलदीवमध्ये मग कसं? आम्ही तर नाही गेलोय. जसं की आम्ही जे इंस्टाग्रामवर व्हिडिओज पाहिले, असे पडदा खोलला की मग अथांग समुद्र दिसतो, तसं होतं. तुम्ही पडदे उघडे ठेवून तिथे तसं, पण तू पडदे उघडे ठेव किंवा बंद ठेव, समोर समुद्रच आहे आणि समुद्रात कोण नसतं, त्यामुळे तू कसंही तुला जसं प्रेफरेबल. तुम्ही सांगा आम्ही दोन्ही ट्राय केलं. काय म्हणता तुम्ही? एक नंबर आहे ना तुम्ही. आता मला कळलं मॉरिशसमध्ये का नाही मजा आली. करताय अरे हा समोर कोण आला? हे मॉलदीव्स नाहीये. वेटर आला वेटर. मी दारू मागवलेली ना. आणि आम्ही जसे रील्स पाहिलेत त्याच्यात काय होतं की ते मॉलदीव्समध्ये ना स्विमिंग पूल असतं आणि मग असं ते काय करतात, एक त्यांचा एक फ्लोटर असतो, त्याच्यात ब्रेकफास्ट टाकतात. हो देतात. तसं मिळालेलं तुम्हाला? पण अजून मग भीती नाही वाटत की ते पाण्यात पडेल डोसा? नाही, एक तर डोसा नाही देत. तुम्हाला गरीब बोलतेस. मग काय देतात? डोनट काय देतात? नाही, फ्रुट्स दिले होते आणि ब्रेड्स दिले. केळं म्हणतं ते स्विमिंग पूलच्या आधी नेलेलं ते होतं आमच्याकडे. थँक्यू. मेन्यूमध्ये काय केळं नाही आणलं आम्ही, पण तुमच्याकडे इलायची होतं ना? नाही, चांगलं आहे. अब मैं क्या बताऊं तुझे. तिला हे कळलं, बाकी चंद्रकांत नाही कळलं. केला तर केलाही राहता ना, म्हणून ब्रेकअप झालेला माझा. नोट पडली. हे हा तू लक्ष ठेव भाऊ, तू पूर्ण लक्ष ठेव. मी तुला 500 रुपये त्या आयडी देईन. 1000 पाहिजे. अरे पडू दे खूप आहे तुझ्याकडे. एवढे पण नाही की वाटीन. हां ठीक आहे. हां ठीक आहे. हां अरे काय करतात असे ठेवूया. ठीक आहे. हां ठीक आहे. हां काय होतं? कुठे होतो आपण? केळ्यावर. ते आम्ही नाही, तुम्ही होता. ए असं नको बोलू, सगळे असतात असं नाही, डिपेंड करतं. पण आम्ही केळ्यावर का धावू? मी तेच म्हणते, डिपेंड करतं. कोण केळ्यावर धावतं, कोण केळ्यासाठी धावतं. कडक हे घ्या तुम्ही. अजून एक 500 घ्या. अरे बाई बस कर. अरे वसूल व्हायचे बाकी.
ते केळच करत राहतील आता. 1 डझन केळी होती. हा हे आहे का छान. एकदा टाळा दोघांसाठी. बापरे, आज तर भारी ऑडियन्स आली एकदम. ऐकतच नाहीत. कोणाशी अजून बोले? तुला बोलायचं होतं का बाई? हा याला दे, हा बाजूलाच आहे ना त्या. हा नमस्कार भाऊ. नमस्कार. आता तुम्हाला बीट करायचंय ह्या लोकांनी जे पण सांगितलंय. कळतंय तुला काहीही खोटं बोल. पण ती बीट करणार. ती बीट करणार? नक्की नक्की सांगतो मी. काय आजकाल मुली काय करतात तरी काय बाहेर? कोणाच्या संत्र्याबद्दल? काय संत्रे? संत्र्या केळं झालं हे संत्र्याबद्दल बोल. तुम्ही लोक कपिल शर्मा शो मधून आले काय? ते येतं ना संत्री लावून. ठीक आहे भाऊ, काय नाव आहे तुझं? विवेक. विवेक, तुला चालेल तुझ्याशी बोललं तर? Yes, yes. युट्यूबवर जाणार आहे, इन्स्टावर कन्सेंट आहे तुझी? कन्सेंट आहे. बायको तुझी पण आहे? बायकोच आहे ना? अच्छा ठीक. काय करतोस भाऊ तू लाईफमध्ये? स्वतःचा बिझनेस आहे. हां. आणि कोल्हापूरमध्ये हां अल्कोहोल फॅक्टरी आहे. तो बाजूचा म्हणताय. येतोस का माझ्यावर? मॉरिशसला जाऊया. केळं देतो. बँकॉकला जाऊया. बँकॉकला तिथे तर केळेवाले असतात ना. याच्यासाठी कन्सेंट नाहीये. बँकॉकला जाऊया काय? अरे नाही ना, झाले थोडी लगेच. त्याची एजन्सी तो उद्याच बुक करून टाकेल. 1 मिनिट, जर हा गेला एकटा बँकॉकला तुला चालेल? जाऊन आलोय मी. अरे आम्ही दोघं एकटा बँकॉकला जाऊन आलोय. काय बोलतेस तू? चिल बायको आहेस म्हणजे एकदम? नाही, तेव्हा लग्न नव्हतं झालं. आणि जेव्हा तू गेलेलीस बँकॉकला, बेस्ट गोष्ट काय केलेलीस तू तिकडे? तुम्ही थांबा. हां. मी फ्लाईट अटेंडंट आहे. अरे, तर माझं बँकॉकला येणं जाणं रेग्युलर होतं. तू कोणत्या एअरलाईन्स मध्ये होतीस किंवा आहेस तू आता? नाही, आता सोडलं. सोडले ना? मग त्यांची आता. ऑफकोर्स. हां, कोणती एअरलाईन होती? लेटेस्ट मध्ये होते. वाचलीस ना? ऑफकोर्स. नाही तर आता आहे ना, दुसरी जोडली असती. आणि तो लंडन माझा रेग्युलर रूट होता. लंडन तुझं रेग्युलर? तू असं शिवनेरी सारखं जायचीस का? हो. चला बाणेर. हो. पण असं मी ऐकलंय, जे एअर हॉस्टेस असतात, जेव्हा तुम्ही लंडनला गेले, ले ओव्हर वगैरे असेल तर एखाद दिवस तिकडे राहायला मिळतं आणि मग तुम्ही येता. करेक्ट. मग लंडन तर तू बरेचदा गेली असशील, तर त्यामुळे काही नॉवेल्टी फॅक्टर असायचा? नाही, नॉवेल्टीचा अर्थ नाही माहित. हो, नॉवेल्टी फॅक्टर म्हणजे नाविन्य. इतकं मराठी पण नाहीये. मग ए भाई, हिंदी में बता भाई. अरे म्हणजे काही वेगळ्या गोष्टी करायचीस? ठीक आहे, जेव्हा पहिल्यांदा लंडनला गेलेली. हां, वेगळ्या गोष्टी म्हणजे नवरा म्हणतोय स्ट्रिप क्लब. माहितीये म्हणून. अच्छा, ठीक आहे. तू लंडनला स्ट्रिप क्लबला गेली आहेस? हो. आणि तू थायलंडला पण गेली आहेस? हो. काय फरक होता दोन्हीमध्ये? प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या स्ट्रिप क्लब मध्ये गेलेले दोन्हीकडे मुलंच होते. एकीकडे फक्त मुलांनी मुलींचे कपडे घातलेले आणि संत्रे लावून आलेले. क्रॉस ड्रेसर होते ते. मग तू लंडन मध्ये पण पाहिलंस आणि थायलंड मध्ये पण कोणतं बेटर वाटलं तुला? लंडन वाला. अच्छा, काय डिफरन्स होता दोन्हीमध्ये? हे थांबा साहिस, तुला कसं इथे बसल्या कळलं रे? नाही, थायलंड मध्ये संत्रे लावून यायचे ना. आणि देर आर गाईज ड्रेस्ड ॲज विमेन, राईट? बरोबर. हां. हो, आणि लंडनला प्रॉपर मुलं होते. मग ते काय लावून आलेले? ते काही नाही. अच्छा, ते केळे घेऊन आलेले. पण प्रोसिजर सांग ना, म्हणजे कसं होतं हे आता आम्हाला माहित नाही. आता जसं आपण इकडे शो बुक, आम्ही इकडे नाही करत शो बुक. आणि तू माझ्या शोला त्या थायलंडच्या म्हणते जसं आपण इथे बुक केलंय तसं तिकडे बुक. आणि मग काय होतं? हां, ठीक आहे. लंडनला सांग. तुमचं नॉर्मल एंट्री असते आणि ते येऊन परफॉर्म वगैरे करतात. काय परफॉर्म करतात? हां, ते नवरावती सांग. दे स्ट्रिप ऑफ ना, ते स्ट्रिप करतात, डान्स करता सेड्यूस करता स्ट्रिप करतात. आणि मग ते गाणी लागलेली असतात? हो, गाणी चालू. अभिना ते लोक बोल आंटी. हां, मग ते स्ट्रिप करतात. मग टिप वगैरे घ्यायला येतात? हो, टिप्स घ्यायला येतात. आणि मग तू दिलेली टिप नाही, वगैरे? मी महाराष्ट्रीयन आहे, टिपिकल इंडियन आहे मी. हां, तर मी नाही दिली टिप. बडीशेप खाल्लीस? मग नंतर काय बडीशेप नव्हतीच ती? हां, ठीक आहे. हां, मग
बस तेवढंच. अच्छा, मग ते जसं फिमेल स्ट्रिप क्लब मध्ये काय असतं की त्या स्ट्रिपर्स ज्या असतात त्या तुम्हाला लॅप डान्स वगैरे पण देतात. अच्छा, असं आहे. हा नवऱ्याला विचार, तो म्हणते काय सांगू बिचारीला काय माहित नाही, थायलंड मध्ये काय माती खाऊन आलो मी. असं काही नव्हतं. माती खाऊन आलोस तू? नाही त्याने तो घाबरलाय म्हणते 500साठी एवढे थोडी लावून घेणार, मला मजा करायची. हा तू आता ऐक, आता ऍक्च्युअल व्हर्जन आहे का स्ट्रिप क्लबचं? ठीक आहे, आपला भाऊ सांगणार आहे. हा भाऊ. स्ट्रिप क्लबमध्ये मुली येतात, ते डान्स करतात. प्रत्येक सॉन्ग एक आय थिंक फॉर 20 मिनिट्स नाही 3 मिनिट्स आहे. हे तुम्ही थांबा, स्वस्त बारमध्ये गेलेत ना तुम्ही? हे लेडीज बारवाले लोक आहेत. हे तिकडे कसा वेटर येते घ्यायचे 800ची बिअर आहे. हां, तर तिकडे पोल असता, पोलवरती ती मुली तिला डान्स करताय, पोल डान्स करताय आणि ते कॉन्स्टंटली तुमच्या डोळ्यात बघत असता. हो की आता तू ये. कसं केलं असं करतो बरोबर. आणि आम्ही पण बसून बघायचं. हो, तेव्हा लग्न नव्हतं झालं? हा, नाही. हा, ठीक आहे. हा, मग काय नाही. आणि तुम्हाला लॅप डान्स पाहिजे तर ते लोक येतात, विचारतात की तुम्हाला लॅप डान्स पाहिजे का किंवा स्पेशल सर्व्हिस पाहिजे काय. स्पेशल सर्व्हिस? हो. मग जर तू म्हणालास कपडे इस्त्री करायचे माझे, खूप मळले आहेत. नाही मळले नाही, चुरगळले आहेत. हा, मग पण आहे. तर इफ यू वॉन्ट स्पेशल. बायको अशी बघते हे वर्ष, तिला माहिती आहे? नाही, तिला नाही माहिती आहे. हा, ठीक आहे. हा, मग हा, पण तुमच्यावरती आहे की तुम्हाला लॅप डान्स पाहिजे तर ते तुम्ही घेऊ शकता, नाही तर स्पेशल रूम आहे. हो, आणि तिकडे तुम्हाला एक्स्ट्रा द्यावं लागते ऑब्व्हियसली. हा, तिकडे 100 पाऊंड आहे, इकडे 5 पाऊंड. कसे बात ना? नाही, लंडन बद्दल बोलतोय. तू लंडनला पण गेलेस? हो. तू सगळीकडच्या गेलेस का? तिकडे बकेट लिस्ट मध्ये आहे मला, चुकतो आहे मी. अच्छा, लंडन मध्ये पाऊंड्स मध्ये असं. पण लंडनच्या मुली तर खूप सुंदर असतील. हो, नक्की. ऑन अ स्केल ऑफ 1 to 10 किती रेट करशील त्या स्ट्रिपरला तू? 6. का 4 का कापतोस? खूप अंधार होता ना तिकडे. मग ती तिची चुकी आहे की अंधारात उभी होती. अच्छा, आणि मग खरं सांग, हा शेवटचा प्रश्न आहे तुला, ठीक आहे? की हा जो मेन्यू तू सांगितलास त्याच्यातला तू काय अवेल केलास? लॅप डान्स, प्रायव्हेट परफॉर्मन्स माहिती होतं तुम्हाला हे? आणि प्रायव्हेट परफॉर्मन्स मध्ये काय होतं मग वेगळं? ते पूर्ण स्ट्रिप करताय. इन एव्हरी डिफरंट सॉन्ग. आधी विथ क्लोज, मग विदाउट क्लोज, आणि मग वेगवेगळ्या पॉस्चरमध्ये ते तू आज जाऊन योगा करत होतास का की शवासन करू आता? नाही, आहे त्यांचं बरेच काय असतं त्यांचं. अच्छा, आणि मग त्याच्यानंतर फक्त परफॉर्मन्स पाहिलंस, बाकी काही नाही केलं? बाकी काही नाही. अच्छा, हे तू बायकोला सांगितलंयस? येस. इतकंही नव्हतं सांगितलेलं. हे पण नव्हतं सांगितलं? तुला वाईट वाटतंय असं? ही चूप ना तू. संसारात तुमच्या दरार पडते? दरार सध्या नाही पडत. आय एम हॅपी दॅट ही इज एक्सपिरियन्स. हा, बरोबर ना. आणि तसं पण ते 1 टाइम होतं ना. नाही तर काय. मग ठीक आहे. ही भडकली आता. भाऊ कल्पेश, तू तर सांगूच नकोस. तू जा मस्तपैकी दारू घे आणि कर काय करतोस. ठीक आहे, पण तुम्हाला काय होतं रे? बापरे, त्या मुली वेळा काकी तिला दाबा जरा पिसायली. ठीक आहे, या दोघांसाठी एकदा टाळा जा. थँक्यू. कोणाला विचारू मी? भाऊ, हा तू सांग. हा जो गोरा मुलगा आहे, हा तुला काय वाटतं, दिले पाहिजे यांना पैसे? दोघांना दिले पाहिजे, एकाला दिले पाहिजे? दोघांना. थँक्यू यार. थँक्यू यार म्हणतात हे गे. हा, हां, ठीक आहे. अजून कोण होतं आता बाकी? हा, तू एक आहेस. एक मिनिट, मला टाईम बघू दे. हां, ठीक आहे टाईम. तू घे. मग त्यानंतर अच्छा तू पण होतास. तुझ्याकडे काय आहे? मसाला आहे? काय आहे तुझ्याकडे? काय आहे? मला असं वाटतं माझा दरबार भरलाय आणि हे बिरबल लोक आलेले आहेत. ठीक आहे. नमस्कार भाऊ, काय नाव आहे? आकाश. आकाश, काय करतोस आयुष्यात? मी आता लॉ स्टुडंट आहे, 4th इयर. अच्छा, आणि कसं चाललंय सगळं? लॉच करायचं होतं तुला लाईफ मध्ये की लॉच करायचं होतं? काहीतरी ॲलिमोनी टाईप आहे तुझ्याकडे? नाही, म्हणजे मी आता इंटर्नशिप केलं तर त्यावेळी पण मी केसेस हँडल केलते. हा, सांग ना. हा, काय होते ते? नाही, ते नाही सांगू शकत ना. अरे, नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट आहे तर नाही. अच्छा, NDA पण साईन केलंय? एवढा मोठा क्लायंट होता का?
हा म्हणजे नाही तेवढा मोठा नव्हता, ते झालतात म्हणजे ते प्रत्येक इंटर्नशिपला करतात की तू काय नको बोलू असं सगळं बाहेर वगैरे. तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे आकाश? नाही मित्र असा करतोय होती तुम्ही सगळे मित्रच आहात? हो अच्छा अच्छा. हे तुझी हेच मारत. हा काय झालेलं, काय मुलगी वगैरे होती आयुष्यात? हा होती. हा मग काय झालं? थोडा माईक जवळ ठेव. हा माईक जवळ ठेव. हा ब्रेकअप झालं. हा ते तर कळलं, होती म्हणजे ब्रेकअपच झालं ना. काय झालेलं त्यामुळे ब्रेकअप झाला? तू चीट केलंस? नाही नाही नाही. एक काम कर, ठीक आहे आपण तू तसं पण लॉ करतोयस ना, मी जज आहे असं समज. तो अभी हम दूध का दूध और पानी का पानी करते. तुझा फोन अनलॉक कर. ठीक है, फेयर है फेयर है. आकाश माय लॉर्ड मांग रहे, दे दो. फक्त एक मला हे सांगायचं की पोस्ट नको करू कुठे. मग काय करू मी तुझा चॅट वाचून मला आनंद नाही होणार. पोस्ट नाही करू मग काय चालेल चालेल. मला फोन असा भिजलेला का आलाय? काय असं चॅटमध्ये काय रे तुझ्या? तू ऑफिसचं पण नाही सांगायचंय, स्वतःचं पण नाही. मग करू काय तुझ्याशी, काय बोलू? चड्डी कोणत्या रंगाची घातली सांग? एक काम करूया, मजेदार करूया आपण. ठीक आहे तू शांत बस, थांब भाऊ. तू मला थोडा जॉली माणूस वाटतोस. ठीक आहे ह्याने चड्डी कोणत्या रंगाची तू थांब रे, कोणत्या रंगाची घातली असेल? चड्डी कोणत्या रंगाची घातली ते तर नाही माहिती, पण एक स्टोरी सांगतो तुला. मस्त मस्त स्टोरी आहे, मस्त. नाही एकदा गेस तरी कर ना, आधी त्याचा गेस कर ना प्लीज प्लीज. कोणत्या कलरची चड्डी त्याने घातली असेल? ते मला काय माहिती. गेस कर ना, गेस कर. घातलीच नाही. लोंबकळते घड्याळ. आता बघ कशाची स्टोरी सांगू का तुला? हा सांग ना भाऊ. हे तुझ्याशी नाही बोलायचं आम्हाला, ह्याच्याशी बोलायचं. हा आमचा भाऊ आहे. हा काय नाव आहे तुझा भाऊ? कन्सेंट आहे तुझी? युट्यूब इंस्टा सगळीकडे टाकणार आपण. हा ठीक आहे. हा बोला. एक काम कर, तू बोल. तू याचं नाव नको, तू बोल माझा एक मित्र आहे. हा मग झालं, ह्याची कन्सेंट नको आपल्याला. हा सांग सांग तू. हा वाटली आलं. हा तुझं नाव काय? दर्शन. हा दर्शन दे. हा कॉन्टेंट कॉन्टेंट दे. कळलं का? चालू कर दर्शन. हा मग काय झालेलं, हा बाथरूम मध्ये गेलेला, आंघोळ करत होता आणि आम्ही दोघं होतो. तर आम्ही दोघं मस्ती केली अशी, दरवाजा धक 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 हे केला आणि दरवाजाच उघडला आणि आंघोळ करताना दिसला. फुल नेकेड होता. मग आंघोळ अजून कशी करता? तो काय पंटी आहे काय? अरे नाही, पण तो करत होता, त्याला माहिती पण नव्हतं. आणि तो आंघोळ करत राहिला. हा आणि नंतर जेव्हा आम्ही हसलो ना, तेव्हा त्यांनी दार परत बंद केला आणि आम्ही परत ठक ठक केला आणि परत दार उघडला. मग तुमच्या दोघांपैकी उभा कोणाचा झालेला? ऍक्च्युली यांनी पहिल्यांदा नॉक केला, दरवाजा उघडला. यांनी बोला नागोडा आहे रे. मग या दोघांपैकी एक जण मला की जाऊ दे आंघोळ करतोय, बंद कर. बंद केला. या दोघं उभं राहिले आणि मग परत कोणी नॉक केला आणि उघडला. मग हा तुला म्हणला उघडलास का? तो म्हणा मी नाही उघडला. पण काही छोटं आहे मोठं आहे एवढं नाही बघितलं, हसायला टाइम केला. आणि काय करू, साबण लावत होतं? असं पाठीला साबण लावत होतो. पाठीला मग साबण पडलं आणि मग कळणार मित्र. हाच आपला मित्र आहे. एकदा टाळा जायसाठी. याला तर मी न विचारता 1000 रुपये देणार आहे. आणि आकाश नावाचा मित्र तुझा नाही आजपासून. छान छान ठीक आहे. एकदा टाळा जाय सगळ्यांसाठी. कोण कोण आहे इकडे? यातून कोण बाकी आहे ज्यांना बोलायचं माझ्याशी? हा याला इच्छा होती ना दिवस. मला नागडा पण पाहिला, 1000 रुपये पण घेतले. 500 दे मला. माझं आकाश पाहिलं सगळं. चंद्र दिसला, चंद्र. काय तू एक मिनिट, तू काय काय एक्सप्लेन करतोय? काय सांग, काय सांग. हिला काय वाटतं? काय तू काय सांगत होतास? काय सांगत होतास? ए नाही तुला काय वेगळी स्टोरी आठवली? एक मिनिट, तुझ्या घरी प्रॉब्लेम होईल का? मग काय सीन आहे? काहीतरी मजेदार होतं. तुला काहीतरी तुझा किस्सा आठवला बरोबर? खरं सांग. ही कोण आहे? अरे जाऊ दे ना, लग्न होईल, जाईल नाही तुझ्यावर आहे. जर तुला नाही बोलायचं ठीक आहे, काही लोड नाही.
बोलू शकतो ना, माझं त्याच्याशी बोलू, मग बोलू ना. आहे तुझ्या काहीतरी किस्सा आठवला ना तुला? आठवलाच तर होता तुला, कोणीतरी आले तुझ्या बाथरूम मध्ये. अरे कन्फर्म सांग, आठवला ना भाऊ? मग एक काम कर, ह्याला दे आधी, ह्याचं संपवू, मग तुझ्यावर येऊ. ठीक आहे ठीक आहे. काय नाव आहे तुझं भाऊ? कुणाल. हां कुणाल, काय झालेलं? अरे जसा बोला बाथरूमवरून, तसंच मला एक सीन आठवला. मी इथं होतो, माईक जवळ. हां PGला होतो, PGला मास्टर्स करताना. माझा रूममेट होता. सो आम्ही आलतो कॉलेजवरून बॅक, आणि त्याला कधी लूज मोशन्स वगैरे होते. तो आम्ही आमच्यामध्ये भांडणं लागली की पहिली कोण जाणार, बिकॉज मला पण प्रेशर आला, त्याला तर लूज मोशनचा प्रेशर आला. तर मी बोललो ते कसं घट्ट आहे कसं पातळ. तो चिकन चिली ड्राय, चिकन चिली ग्रेव्ही. तो व्हिडिओ थांबा, मजा येते मजा येते. छान छान छान. हा कुणाल लिटरली माझी मारेल नंतर. हा हा नाही, नाव नको सांगू. काय नाव होतं त्याचं? नाव सांगितलं कडक. हा हा. त्याला बोललो ठीक आहे बाबा तुझा. अरे 5 मिनिटं आली, 10 मिनिटं आली, निघेच ना बाहेर. मग मी याला बोललो की बाबा लवकर आहे, मला पण आलंय प्रेशर. बोला ठीक आहे 2 मिनिटं दे फक्त, मी येतो बाहेर. तो 2 मिनिटांनी बाहेर आला. मी आत गेलो, एवढा बेकार वास मारला. मी काय केलं, त्याला बोललो अरे तू काही का भाई, किती घाण वास मारतोय तू. मग मी परफ्यूम घेतला, परफ्यूम मारला आतमध्ये. त्यानंतर मी बसलो, आलं काय झालं 2 मिनिट, बाहेर बाहेर मला येतं. बोललो ठीक आहे, बाहेर आलो. हा बसला, मला नंतर हाक मध्ये कुणाल इकडे. मी बोललो काय झालं? बोलता भाई तू हागला का? मी बोललो अरे वास भारी येतो तुझा. मी बोललो अरे परफ्यूम मारलाय तो मी, वास तुला हागायचा येतोय. कडक कुणाल भाई, म्हणजे एवढा क्रेझी माणूस आहे ना. पहिली तर आम्हाला, आता तो गुजराती आहे भाई, अजून एक केस आहे गुजराती आहे. तर अजून आहे. आम्ही सगळे मित्रांचा प्लॅन झाला, चला आता नॉनव्हेज खायला जाऊ. पण आम्ही बोललो भाई हा गुजराती आहे, याला ठीक वाटणार नाही. तर आम्ही बोललो की तुला चालेल ना नॉनव्हेज वगैरे आम्ही खायला गेल्यावर, तू कधी खाल्लंय का? बोलता भाई 1-2दा खाल्लंय, पण असं गपचूप खाल्लंय, घरातल्यांना माहीत नाही. मी बोललो पण येशील ना सोबत? तो बोललो हां. तर घेऊन गेलो त्याला. त्यानंतर आम्ही नॉनव्हेज ऑर्डर केलं. तो चालेल ना खाल्लेलं? तो बोलला हां चालेल. मी बोललो ठीक आहे. तर आम्ही काय विचार केला की भाई जरा पद्धत अनुसार खाऊ, जरा हळू, याला कसं तरी असं घाण नको वाटायला. एक मिनिट. तर मी बोललो की ठीक आहे. आणि आम्ही जेवते त्याच्याकडे बघितलं मी, तो भाई हड्डी भाई चोखतोय. मी बोललो हड्डी चोखतोय. मी बोललो भाई तू कधीपासून खातोय? बोलतो भाई खातो पण घरी माहित नाही काय. बोललो काय भाई येडाविड आहे, गुजराती आहे. कांदा बिंदा त्याच्यातलं चालतं, पण असं चालत नाही. बोललो भाई पहिला गुजराती असा बघितला जो हाडं बिडं तोडून खातो आमच्या मराठी माणसांपेक्षा जास्त. टाकले रे तू भाई. त्याचा अजून एक किस्सा सांगतो, पब्लिक करू का? एक काम कर, त्याचं नाव तरी नको घेऊ. ठीक आहे. अरे रिसेंटली म्हणजे कॉलेज टाइम पासून त्याची गर्लफ्रेंड आहे, ठीक आहे. 6-7 वर्ष आले ते एकत्र आहे. बहीण बोलते पिसाटलाय. तो भाई शिरपूर सोडून तिच्यासाठी इकडे आला मास्टर्स करायला, कारण की ती मास्टर्स करते. ती मुंबईला जॉब करते, त्याने मुंबईला जॉब घेतला पुण्या सोड, आणि स्वतःचा धंदा आहे, ठीक आहे. इकडे आला, सगळं तिच्यासाठी गेलं. 6-7 वर्षापासून एकत्र आहे. पासआउटच्या टायमाला आम्हाला की भाई मी लग्न करणार आहे डिसेंबरपर्यंत, असं तसं आमच्यामध्ये लवकर होतं. मी बोललो ठीक आहे. आणि त्या दिवशी मला कॉल आला 1-2 हप्त्या तू हे जे बिल्डअप देतोय नाही सही बोलतोय, काय होऊ शकतं आता. 2 हप्त्या पहिली कॉल आला. तो कुणाल बोल ना भाई, नाही जमलं रे भाई. बोललो काय झालं? अरे तिचा बाप काय बोलला. मी बोललो भाई झालं काय? बोलतो तिच्या बापाने काय कारण नाही दिलं, सरळ तिचं लग्न फिक्स होऊन टाकलं, हिनी पण गिव्ह अप केलं. मी बोललो तू घरी आहे बाबा. त्याला घरी बोलवलं, मग हगला. हा त्याचा मला खूप वाईट वाटतंय, थोडा तुझा गू वाजते. एवढा बेकार कंडिशन झाली ना. त्याला भाई मॅग्नेशियमच्या गोळ्या दिला, बोललो झोप लागेल, तो चांगलं गेला झोप. मॅग्नेशियमच्या गोळ्या कुठे आणल्यास? माझ्याकडे होत्या भाई रिकव्हरीसाठी मसाल्याच्या. अच्छा. त्यामुळे झोप बीप चांगलं त्याला दिलं. ते 2 गोळ्या दिल्या, 1 नाही 2 घे. मेला तर मेला इकडे. कन्सेंट आहे तुझी, तुझा व्हिडिओ युट्यूब इन्स्टा सगळे जाणार. हो चालेल ठीक आहे. काय नाव आहे भाऊ? काय हा तुम्ही नंतर सांगा, आता थांबा. हा माझं नाव चिन्मय.
एवढं पूर्ण नको, फक्त नाव सांग. हा, काय नाव आहे भाऊ? चिन्मय. ठीक आहे. हा, काय नाव आहे? चिन्मय. काय करतो आयुष्यात? बीटेक लास्ट इयर. अच्छा. आणि काय किस्सा आहे तुझ्याकडे? माझ्या मित्राचा किस्सा आहे ऍक्च्युली. 2 किस्से आहेत. अरे. त्याची लव्ह लाईफ आणि अजून एक मित्र आहे त्याची ट्रॅजेडी. फास्ट सांग. हा. सो माझा एक मित्र होता, म्हणजे आहे आता होताच होणार आहे नावाचा. नाव नका सांगतो, नाव नका सांगू तरी नाव सांगतोय. हा. अरे पण काय फरक पडतो, त्याची गर्लफ्रेंड आहे आता. हा, ठीक आहे. कंटिन्यू. हा. एक काम कर, नाव राकेश बोल किंवा राहुल बोल, काही बोल. नाही ठीक आहे. असेच करतात आणि मग मेल करतात, दादा प्लीज दादा मी भीक मागतो, आमचा व्हिडिओ हटवा. हा, ठीक आहे. हा. तर तो ना ते एक मुलगी होती, तर तिला ना तो घेऊन लॉजर गेलेला. प्लॉट मजेदार आहे. मग मी सांगतो, पडदा उघडा ठेवला त्यांनी, अथांग समुद्र बघायचा होता त्यांना, पण ते ओयो निघालं. हा, ठीक आहे. मग तो लॉजर घेऊन गेलेला तिला, आणि त्याची गर्लफ्रेंड होती तेव्हा, म्हणजे आहे दुसरी गर्लफ्रेंड होती. हा, आणि दुसरीला चीट करत होता तो. हा. तर घेऊन गेलेला, तर गेला घेऊन तिथपर्यंत, म्हणजे काय केला नाही केला असं ऑलमोस्ट करून न केल्यासारखं करून आला. काय बोलतोय? हॅलो. हा. तर तो गेलेला, त्याची गर्लफ्रेंड होती, चीट करत होता. आणि 5 महिन्यानंतर आला. आम्ही रोज रात्री फिरायला भेटतो खाली. तर आम्ही बाहेरून आलेलो आणि तो बोलला आता मी रात्री येणार नाही, लेट झालाय. आणि मी बाहेर आलो, हा समोरून रडत येत होता. मी बोललो काय झालं? बोलतो लागले भावा. कसे? बोललो काय झालं? बोलतो अरे मी आहे ना 5 महिने आधी एका मुलीसोबत गेलेलो, मग त्यांच्यावरून आमची भांडणं, आम्हाला सांगितलं नाहीस. कोणी नाही सांगितलं? त्याने रे आम्हाला 5 महिन्यात. तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं, तेव्हा ते पहिल्यांदा तुम्हाला कळलं. मग ते साईडलाच राहिला आमची भांडणं की भाई ठीक आहे आम्हाला सांगितलं नाहीस गेला. तर बोलतो भाई ती बोलते तुझ्या गर्लफ्रेंडला मी सगळं सांगणार आहे. अच्छा, जी दुसरी जिच्यावर चीट करत होता. ठीक आहे. मी बोललो काय काय केलंस? बोलतो भाई काही केलंच नाही ना. मी बोललो का? भाई गेलाच नाही. बोलला स्प्रिंग सारखा परत आला. अरे काय बुमरा बॉलिंग टाकत होता का? काकी बरं झालं काका आले नाहीये. ही पोरं बघायचे दिलो. आणि ती त्याला 2 दिवस त्याच्यावरून ब्लॅकमेल करत होती. काकी घुसलंच नाही. काय रागावली असेल ती. आणि ते पण 5 महिन्यानंतर परत तिला ह्याची आठवण आली, तर ती याला बोलली की तिला कशी आठवण आली? आम्हाला पण तोच प्रश्न आहे. काय इलायची खेळ दिसलं म्हणतात. हा, मग ह्याला 2 दिवस ब्लॅकमेल करते. हा फुल म्हणजे ह्याच्या घरी तोपर्यंत कळालं. पण ती एक मिनिट, ब्लॅकमेल काय करत होती? की मी तुझ्या गर्लफ्रेंडला सांगेन. हा, की घुसला नाही. ती म्हणाल पण हेच होतं. लोणावळ्याचा. त्याला दुःख यायचं होतं की गर्लफ्रेंड सोबत त्याने अजून काही केलंच नव्हतं आणि हिच्यावर जमलं नव्हतं. छान एकदा टाळा जायची. आणि ठीक आहे, कोणाला विचारू मी? हा भाऊ, नाही एक मिनिट. भाऊ तू थोडा सिरियस टाईपचा वाटतोस मला. हॅलो हाय, तूच हा ब्लू टी शर्ट. हा तूच अरे तू ब्लू टी शर्ट तू. हा सिरियस आहेस तू? नाही. अच्छा, तुला काय वाटतं या लोकांना पैसे दिले पाहिजे? दोघांना दिले पाहिजे? ठीक आहे. स्टोरीमध्ये स्कोप होती पण खूप पुढे जाऊ शकली असती स्टोरी, त्यामुळे दोघांना 500. ठीक आहे. हां ठीक आहे, तुमच्याकडेच होता ना काहीतरी किस्सा? हां ठीक आहे, पटापट दे भाई, आपल्याकडे खूप कमी टाइम आहे. काय नाव आहे भाऊ? नमस्कार. साई. सगळे तुम्ही एकाच ग्रुपचे आहात? अच्छा. आणि चालेल तुम्हाला सगळा व्हिडिओ युट्यूबवर जाणार आहे, इंस्टाग्रामवर जाणार आहे, कन्सेंट आहे तुझी? ठीक. काय करतोस भाऊ? MBBS करतो. अरे डॉक्टर आहात तुम्ही? अच्छा, तू थोडा सिरियस टाईपचा डॉक्टर वाटतोस मला. अजिबात नाहीये. आहे सिरियस आहे. पण तुम्हाला म्हणतो कसे डॉक्टर आहात रे तुम्ही? पेशंट विचारेन मी, वाचेन ना. तो इंजिनियर आहे. तू? अच्छा, तू इंजिनियर आहे. ठीक आहे. चार डॉक्टर आहे. ठीक आहे. काय किस्सा होता तुझ्याकडे? सांग.
म्हणजे थोडा जोरात बोलावं लागेल तुला. ठीक आहे. आमच्या कॉलेजमध्ये कसं होतं, ज्युनियर्स होते आमचे काही. अजून थोडं जोरात. काही ज्युनियर्स होते आमचे, म्हणजे खूप जवळचे होते. हा म्हणजे अंघोळ करताना बघायचे त्यांनी नोट्स वगैरे घ्यायचे. आमचा एक मित्र होता पाटील नावाचा, तो त्यांना नोट्स द्यायचा. मग त्यांनी त्यांच्या नोट्सने अभ्यास करून फेल झाले. पाटील कोण आहे? मित्र आहे पाटील. ठीक आहे. अच्छा, बाजूलाच बसलाय. अच्छा, तसं सांगायचं नाही तुम्हाला. ठीक आहे, तू थांबणार आहे. ठीक आहे. एकाने नोट्स दिल्या आणि तरी ते फेल झाले. आणि आमच्या कॉलेजला केटीची फीस 1.5 लाख रुपये पर सब्जेक्ट. कोणतं कॉलेज आहे? अच्छा, नेरूळच्या आहात तुम्ही? 1.5 लाख रुपये केटीची फीस. मग त्यांनी पर सब्जेक्ट. म्हणून तुम्ही किडनी काढता का? 1.5 लाख जर माझे कोणी घेतले केटीसाठी, मी तर काढेन बाबा. ते फेल झाले याच्याच नोट्सने. मग त्यांनी सप्लीमध्ये एक्झाम पास केली. मग भाऊ खूप खुश झाला. नाही, तसं त्याच्यावर नको टाकूस, ते प्रॉब्लेम होईल. म्हणून मी तुला सांगतो, तू 3rd बोल. भाऊ खूप खुश झाला. मग भावाने त्यांना ब्ल्यू लेबल दिली. 1.5 लाखाच्या जागी ब्ल्यू लेबल. पास झाल्यावर रिझल्ट ब्ल्यू लेबल दिली. आणि आम्ही सगळे सोबतच होतो. आम्ही त्यांच्यासोबत बसलेलो एक वेगळ्या रूम मध्ये, हॉस्टेलमध्ये. मग चालू होतं सगळं. त्यांनी घेत होते पार्टी. मग त्या दारू घेत होते. दारू घेत होते. मग त्यानंतर हा स्वतःच म्हणला की तुम्ही माझ्या रूम मध्ये चला, इकडे थोडं म्हणजे वाईब थोडी चांगली नाही आहे. मग हा स्वतः त्यांना त्यांच्या रूम मध्ये घेऊन गेला. रात्रीचे 1-2 वाजले जवळपास. आणि तू दादा बोलून त्यांना रूम मध्ये घेऊन गेला. ठीक आहे. हा पार्ट तू रिपीट कर, जो तो म्हणाला दादावाला. तर त्यांनी स्वतः म्हणले की दादा तुझ्याशी काही बोलायचं आहे, आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊ. म्हणजे ते त्यांच्या रूम मध्ये गेले. ते 3 जण होते. एकटा होता. 3 ज्युनियर्स होते. मग आम्ही असंच, मग आता 1-2 वाजले, आम्हाला भूक लागली, आम्ही खायला बाहेर गेलो. आता आम्हाला काहीच माहित नाही काही झालेलं. मग आम्ही स्कूटीवर 3 जण गेलेलो आणि आम्हाला पोलिसांनी पकडलं. तिकडं रवी चायनीजच्या तिकडं, आय गेस. तू सगळ्या डिटेल्स देणार आहेस का? मला असं वाटतं मी FIR लिहितोय. रवी चायनीज. हो, रवी चायनीज. मग तेवढ्या रात्री तेच चालू असतं ना. पॉइंट सही आहे, पण आम्हाला रवी चायनीजच्या गाडीवर झालं सांगायलो. रूम मध्ये कोणाची निघाली. मग असा फोन आला मला की भाई तुम्ही कुठं आहे? आम्हाला असं आहे, पोलिसांनी थोडं ट्रिपसाठी पकडलं, येत आहे थोड्या वेळात. भाई तुम्ही लवकर या, खूप अर्जंट काम, म्हणजे इथं काहीतरी झालं, तुम्ही लवकर या. मी हगले. येस. परत मग त्यांनी म्हणले काय चाल सांग ना. अरे म्हणले यांनी खूप उलट्या करायला ते बाथरूममध्ये, एक कमोडमध्ये करायला, एक बेसिंगमध्ये करायला. मग त्यातला एक बाहेर आला आणि मग एकाने म्हणलं दादा मला शी येत आहे. आणि हा म्हणला कर. काय पागल आहे तू? आणि तो दुसरा दुसरा ज्युनियर म्हणला तू कर. तो बाहेर आला आणि त्याने पॅन्टमध्येच केली. आता त्यानंतर फोन 1.5 लाख निघाले. पॅन्टमध्येच. हा फोन करतो, भाई तुम्ही लवकर या. मी म्हणलो काय झालं ते तर सांग. भाई यांनी शी केली पॅन्टमध्ये, आता काय करायचं काय कळत नाही आहे. आणि तो बेहोश पडला आणि बाथरूम आतून लॉक आहे. मग तू काय भाकरी घेऊन आलास? नाही. मग पिठलं बनले आहेत. चायनीजचं जाणार नाही ना. अरे नूडल्स वाला थोडी पिठलं चांगलं लागतं. मग आम्ही जेव्हापर्यंत हॉस्टेलला जाऊ तोपर्यंत दरवाजा तोडून आत जाऊन तो म्हणजे आत गेला. फायनली काहीतरी आत गेलंय. तो वॉशरूम मध्ये गेला, शावर खाली त्याला बसवलं, अर्धा तास शावर खालीच तो. आणि हा म्हणतो तू लवकर आहे. आता आम्ही तर म्हणलं झाली शी, आता येऊन करणार काय आम्ही, तू सांग मला. आणि तुम्ही एवढी मोठी माणसं आणि शी कोण बोलतं? आता म्हणजे हगला म्हणतात ना. तो हगला, तो शी म्हणला ना, त्यामुळे आमच्या डोक्यात तेच आहे. तो मला शी झाली आता धू. तो हगला पॅन्ट मध्ये. आता त्याला अर्धा घंटा शावर खाली बसवलं. उलटा. नाही, झोपवलं. अरे काय तोंड का धुता त्याचं? हगलाय तर. आता अरे व्हिडिओ. हँगओव्हर इन नेरूळ. मग आता विषय असा होता. विषय बाकी आहे. दुसऱ्या दिवशी पाटीलचे मम्मी आणि ड्रायव्हर, म्हणजे मम्मी येणार होती. थांबा वेळ कमी आहे, ऐकून घ्या.
मम्मी येणार होती, आता हॉस्टेलला तर ती येणार आणि हा काय उठत नाही. अरे म्हणजे मुलगा. हा आणि याला असं तर त्याच पॅन्टमध्ये पाठवू शकत नाही. मग पाटीलने हळूहळू पॅन्ट काढली. 2 ज्युनियर्सला घेऊन सोबत, बाकीचे जे होशमध्ये आलेले त्यांची पॅन्ट काढली. मग हा बाहेर आला. मग त्यांनी स्वतः त्यांची पॅन्ट काढून मग जसं ते दिसलं मग ते साफ वगैरे करावं लागलं. जेट स्प्रेनेच करून वगैरे. मग आता पाटील फुल ट्रॉमामध्ये बसलेला. आम्ही आलेलोच नाही तेव्हापर्यंत. ट्रॉमामध्ये जाणार ना की बोल भाऊ काय मजा आली. आता आम्हाला तर कळायला जाऊन काय फायदा नाही. आम्ही आराम 2 तास बाहेरच होतो. 2 तासाने मग 2 तासाने आम्ही आलो. तो लिफ्टच्या बाहेर असं बसलेला. तो हगऱ्या लिफ्टच्या बाहेर असं बसलेला. मी म्हणलं भाई काय झालं. भाई मी कमोडवर बसून असं फ्लश ते साफ करतोय बोले बाथरूम. एकदा टाळा त्यांच्यासाठी. स्टोरी तर मजेदार होती. बरोबर. सर तुम्हाला काय वाटतं यांना पैसे दिले पाहिजे. याला याने सांगितलं ना बस. किती दिले पाहिजे. 500 दिले पाहिजे. नाही चांगली स्टोरी होती यार. 1000 देऊ. ठीक आहे. एकदा टाळ्या होत्या यांच्यासाठी. ठीक आहे. चला तर बघा हा शो थोडा स्पेशल आहे. ठीक आहे. कारण ना या शोमध्ये आपण एक स्पेशल गेस्ट बोलवलं. ठीक आहे. तर तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असतील ज्याच्यात आम्ही असं एखादा गेस्ट बोलवतो आणि मग त्यांच्यावर मज्जा मस्ती करतो. ठीक आहे. तर अशीच एक महाराष्ट्रातली खूप टॅलेंटेड खूप मस्त मुलगी आज आपल्यावर आहे. सो स्टार्ट क्लॅपिंग फॉर समीक्षा टक्के. काय नाही आपण दोघे बसणार आहोत. ते चेअर आहे ना. कांदे पोळीचा कार्यक्रम आहे. समीक्षा माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे. चला आता तुला विचारतो. ठीक आहे. अरे म्हणजे तुझ्यावर असं कधी झालं किस्सा की कोणी हगला कुठेही. अरे म्हणजे तू ऐकलंय नाही आधी. ह्यांचा एक मित्र होता. नाही याचा मित्र होता. मी सांगतो तुला. तू नसशील ऐकला तो पार्ट. तर काय झालं की हा एकदा घरी होता. दोघे PG मध्ये राहायचे. दोघे कॉलेजवरनं आले आणि दोघांनाही हगायला झालेली. पण ह्याला घट्ट झालेली आणि त्याला जुलाब होता. तर आधी मग हा म्हणाला त्याला की ठीक आहे तू जा. मग तो गेला. पण तो खूप घाण हगला असं याचं म्हणणं आहे. तर हा म्हणाला की हा जेव्हा आत गेला वॉशरूममध्ये तर त्याला खूप घाण वाजता झाला. तर याने परफ्यूम मारला. हां अरे ह्यानी तर चंद्र बघितला. आणि मग जेव्हा हा गेला याने परफ्यूम मारला आणि हा बाहेर आला आणि मग परत तो हगायला गेला कारण त्याला जुलाब झालेला. तर तो म्हणाला हे किती सुंदर वास येतो रे तुझ्या घू. मी काय हा हे लोक आणे. त्याचा मित्र हा तो सुगंधी हकतो एकदम. ठीक आहे. तर तू इन जनरल सांग तुझ्या आयुष्यात कधी कोणता असा मुलगा आहे जो हगलाय म्हणजे. हा काय सर्वात घाणेरडा कोण हगलाय. थोडा माईक जवळ. हां 21 मध्ये. हां काय केलेलं त्याने. हां अच्छा क्रिकेट. त्याच्यात पण बॅट असते. तो बॉलिंग करायचा आणि जायचा. आता तिला नाही माहिती. ठीक आहे. हां मग डेट करायला लागले तुम्ही. खराब होईल. हां तू काही बोल. आणि लावले त्याला म्हणते मित्राचं नाव नको सांगू. बोलतोय पूर्ण नाव सांगितलं. ठीक आहे. हां तर माझ्या डोक्यात असं होतं की यार फ्रेंडशिप खराब होईल वगैरे. पण 2.5 वर्ष वगैरे सगळं एकदम सुरळीत सुंदर चाललेलं. म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम. तुला वाटत होतं. हां त्यावेळी असं कोविड वगैरे पण होता. तर यूज टू डू पार्ट टाइम जॉब. आणि मला असं वाटलं की यार हा नीट कसा वागतोय माझ्याशी. नॉर्मली तर आम्ही भांडतो. तू किती टॉक्सिक आहेस ग की समोरचा चांगला वागतो म्हणजे एवढा चांगला का वागतोय. सगळ्याच मुली नसतात. सगळ्या एक मिनिट फक्त मुलींना असतात टॉक्सिक. मुली पण असतात. नाही मुलं तर असतात टॉक्सिक. आणि आता आपल्या मुलींना ते सेन्स होतं की काहीतरी चुकीचं आहे. ऍक्च्युली मुलींना आनंदाची सवयच नसते.
त्यामुळे हा नाही लावत आहे, काहीतरी कर, संडासात नको हगूस, पॅन्टी झाग. मी त्याला विचारलं की हा ओव्हरटाईम वगैरे का करतो, पार्ट टाइम जॉब करत होता, ओव्हरटाईम का करतो. तर तो स्टार्टेड क्राईंग आणि मला म्हणतो की माझ्या घरच्यांचं हे चालू आहे, माझे बाबा ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये, आणि मला वाईट वाटलं रे, मला गिल्ट ट्रिप दिली त्यांनी. मी अशी काय बाबा ओव्हरटाईम काय करू शकतो आपण, नाहीतरी आपण भेटत नाही. एवढा ओव्हरटाईम करायचा की एकदा मी त्याला असं पकडलंय की त्यांनी मला फोटो पाठवला की हे बघ मी इथे रात्रीचे 12:30 वाजता ऑफिसचा डेस्कचा फोटो पाठवलाय आणि ते क्लॉक दिसतंय 9 वाजताचा फोटो त्यांनी मला 12:30ला पाठवला. आणि इज लाईक की मी अजून ऑफिसमध्ये वगैरे मुली, माझा डाऊट खरा होता. मी त्याला बोलली की ये आपण भेटूया वगैरे. मला म्हणतो, मला परमिशन घेतली त्यांनी ऍक्च्युली. मला म्हणाला की मला फ्रेंड्स सोबत बाहेर जायचंय. सेम रात्रीच, त्याच रात्री. बोलले की मला का विचारतोय, जा बिंदास, कुठे जातोयस. म्हणे की इथेच खारला कुठेतरी जातोय. ठीक आहे, मंद माणूस. स्नॅपचॅटची लोकेशन ऑन होती, ऑन. हा, ते ऑन राहिली आणि नेमका त्यांनी स्नॅप, आणि तू बघत होती. एवढी टॉक्सिक नेमका त्यांनी स्नॅप पाठवला की मी मित्रांसोबत पोहोचले. आणि आय डोंट नो व्हॉट हॅपेंड, पण मी ते क्लिक केलं. हा होता बोईसरला, मनोरी लॉज, आणि ऍक्टिवावर तो बोईसरला गेलाय. एवढं म्हणजे डेडिकेशन. दुसऱ्या दिवशी तो म्हणाला की मी लेट येणार, पार्टी करतोय. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आमची अॅनिव्हर्सरी होती. मज्जा आली. ऐका आता आहे आता ऍक्च्युअल टॉक्सिक पेक्षा दिसेल तुम्हाला. नाही, आधी त्याने काय केलं ते सांग. मला म्हणे की मी जिमला आहे, आपण जिम नंतर भेटूया. मी बोली जिम बोईसरला आहे का. राणी राणी, आय एम सो सॉरी. तुला राणी बोलायचा तो, म्हणजे तुम्ही लोक ह्याच्यावर हसताय की राणी राणी. हा ठीक आहे ठीक. मला म्हणे की मग तो राजा होता ना, दुसऱ्या राज्यात गेलेला चढाई करायला. सॉरी साल्यांनो, सिरियस गोष्ट सांगते. नाही हा, मला म्हणाला की राणी आय एम सो सॉरी, हे तू भेट मला. तर ते आपलं गायमुख काय हॉटेल माहिती तुला ना. माहिती आम्हाला. ते मी गेली कांदे लिहून आणि हा आला बोईसरवरून की मला हे चान्स दे, फोन दाखव. पहिल्यांदा 3 वर्षात मी एकदा पण फोन चेक नसेल, पहिल्यांदा चेक. 2.5-3 वर्षात मी एकदा पण फोन नसेल चेक केला. मी मला फोन दाखव. ठीक आहे, फोन चेक करते. एका मुलीचा कॉल आला, त्याची ऑफिसची कलीग होती. हा म्हणाला की अरे मैं समीक्षा के साथ हूँ, मैं आपको बाद में फोन करता हूँ. तो ती म्हणे हाय भाभी. अरे ओके असेल, म्हणजे मीच म्हणजे मी आहे अशी बंद, ओव्हर थिंकिंग वगैरे. मी फोन द्यायला आणि त्याचं होम स्क्रीनचं बटन होतं ना, ते असं स्लाइड झालं. त्याचं दुसरं व्हॉट्सअप चालू झालं, व्हॉट्सअप बिझनेस. पहिला चॅट ओपन केला. अरे एक बाईची दुश्मन असते, म्हणजे ओव्हर टाइम करत होता. हा ठीक आहे. चॅट ओपन झालाय आणि तो त्याच्या एक्सचा चॅट होता. ठीक आहे, एक्स कळलं. हा, एक्स आम्हाला माहिती आहे. तो तिला 5 वर्ष डेट करत होता आणि मला चॅट पण काय मिळालंय, आपण ना ओव्हर टाइम करू. ओव्हरटाईमचा फोन मिळणार होता त्याला. काय आपण ना प्लीज शुगर केन ज्यूस प्यायला जाऊया. शुगर केन ज्यूस ज्यांना कळलं असेल. हा अच्छा. बिकॉज मला माझे पिरियड्स डिले झाले आहेत, तर आपण प्लीज शुगर केन ज्यूस प्यायला जाऊया. ओ अच्छा, असं असतं का. शुगर केन ज्यूस तर पण वाईट नाही वाटलंय. तो तिला पण राणी म्हणत होता. वाईट वाटलं. आणि आधी पण तिने शुगर केन ज्यूस प्यायला ना त्याचा. तुला राणीमध्ये प्रॉब्लेम झाला, एवढा झोपून आला तिने. अच्छा मग गेला. नाही, मी तिला फोन केला त्या मुलीला. तू फुल एकदम. तिला फोन केला, तिला म्हणाली राणी 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 2 ब्रॅकेट बाय 2 बोईसरची राणी, छोटी राणी बोलता देवराणी.
स्टँडअप शो मध्ये इमोशनला स्थानच नाही. मुलगी विचारी सांगते एवढ्या वर्षात येतो ना, हा देवराणी. हा हा राणीवरून नको रे. राणी बोलला ना की आता मला ट्रॉमा होतो ना. मी फोन केला हा आणि मला म्हणाली असं असं आहे, तुला माहिती आहे का? तर ती म्हणते अरे काय तू कशी मला फोन करू शकतेस त्याचा फोन घेऊन. बोले अगं मी काय सांगते भैरे, ऐकतेस का? म्हणते नाही मला नाही माहिती, तू ये, तू घरी आपण बोलू, मला नाही विश्वास. बोईसरला ती राहते विलेपार्लेला. मग बोईसरला काय करत होते? अच्छा लॉज वर गेलेले. नाही अच्छा फ्रेंड सोबत गेला क्लासिंग. हा किती राणे असतील तिकडे. हा मग ती म्हणाली भेटून बोलू. तर आम्ही तिच्या घरी गेलो आणि हा मध्ये उभा आहे. मी या बेडच्या कॉर्नरला. तू बेड पर्यंत का गेलीस? अच्छा सोफा होता. मला का बघतेस? ज्याला बोलायचं होतं त्याला ना असं करशील का? तर राणी सॉरी समीक्षा यार. ठीक आहे कंटिन्यू. एका साईडला एक राणी आहे, दुसऱ्या राणी आहे आणि आम्ही असं विचारतो की तू का केलंस असं? म्हणतो की माझे बाबा जरा हॉस्पिटलमध्ये होते. ते आता आहेत ना. मग ज्यूस बाबांसाठी होता काय? बाबा हॉस्पिटलमध्ये हा काय करत होता बोईसर मध्ये? समजलं नाही काय. मी म्हणे एक मिनिट, तू 5 वर्ष तिला डेट करतोयस, त्यातले 2.5 वर्ष तुम्हाला कळतोयस आणि तुझी एवढी मजा की मला कळलं नाही आणि हिला पण कळलं नाही. गेस व्हॉट, त्यांचं पुढच्या वर्षी लग्न आहे. ठीक आहे तिचे लागले. ठीक आहे तू आनंदी आहेस? मज्जा. हा तू कधी कोणाला गोष्ट केलेस? गोष्ट माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? ठीक आहे म्हणजे कोणाशी बोलायचं आणि मध्येच गायब होऊन जायचं. नाही केलंय मी, पण मी सांगितलंय की नाही जमत आहे मला. आणि असे जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत किंवा कोणी फेमस लोक आहेत ते तुझ्यावर ट्राय करतात म्हणजे DMs वगैरे? एक कोणाचं नाव नको सांगूस पण थोडं जेनेरिक आयडिया दे ना मला की कोणत्या टाईपचे लोक असतात ते. म्हणजे फॉलोअर्सची रेंज आणि त्यांचं प्रोफेशन. अरे नाही राणे भाऊ आहे तो तिचा. हां सगळ्यांना भाऊ हां मी पण महाराष्ट्रीयन भाऊ आहे. क्रिएटर्स ऍक्टर्स मध्ये सांग. हां कोण फेमस ऍक्टर? क्रिकेटर्स इंडियन टीम मध्ये खेळलेला क्रिकेटर? सगळे चहल का म्हणताय? बॉलर बॅटर? प्लीज लास्ट फिल्टर. ठीक आहे चला एक काम करूया आपण समीक्षावर एक गेम खेळूया. ठीक आहे तर काय तुम्हाला पण याच्यात पार्टिसिपेशन करायला मिळेल पण नेक्स्ट पार्टमध्ये. ठीक आहे पण मजेदार गेम आहे. ठीक आहे तर आपण तुझ्यावर विस्पर चॅलेंज खेळणार आहोत. तर तुला हेडफोन्स लावायचे, मी त्यात गाणी प्ले करेन. तर मी तुला काही मराठी शब्द सांगेन म्हणजे माझे लिप रीड करून तुला गेस करायचं की तो कोणता शब्द आहे. चिखल 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 चहल चिखल चिकन चिखल चिखल ती तर ती होती. चिखल होतं चिखल चिखल होतं चिखल चिखल. हां ठीक आहे काय नाही पण छान प्रयत्न चांगले चालले आहेत. ठीक आहे माकड तोंड्या एक साठवला. इलायची केळं. हा इलायची केळं. इलायची एक मिनिट जे मी बोलतोय ते बोलायचं मनातलं नाही बोलायचंय. लास्ट पार्टच करू. केळं 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 कळलं ठीक आहे.
सोपं देऊ एक. ठीक आहे. भेंडी. पॅन्टी. तिथं त्याने नाही घातली. भेंडी. जेवढं तोंड उघडशील तेवढं तुझ्यासाठी पण चांगलं आहे. मी पण तिला तेच बोलायचो. नाही ठीक आहे. भेंडी. भेंडी. पेटी. भेंडी. भेंडी. सही सही सही. ठीक आहे. एक थोडा अवघड करू आपण. एक थोडा अवघड करू आता. हे चांगलं केलंस तू. ठीक आहे. आता मी तुला एक म्हण बोले. नाही शिवाय नाही बोलणार. एक देऊ. मी एक म्हण बोलेन. म्हण ती तुला अर्धीच बोलेन. तुला पूर्ण करायचं. हां अच्छा एवढं अवघड आहे. ठीक आहे. नाही सोपावालाच विचारेन. ठीक आहे. हां लाव. गाढवाला गुळाची चव काय? कर बोल काय बोल. आई बारी लाई सोडेल मला नाही. काय लव वगैरे ऐकलं मी. कुठं गाढवाला गुळाची. हा हा हा. गाढवाला पुढे काय पुढे गुळाची चव काय. नाही हे जमलंय. पण तू काय विचार करत होतीस? तो शब्द काय होता का? तू डीला विचार करत गुळाची चव काय? तुझ्या मित्राची. ठीक आहे. एक काम करूया. एक लास्ट गेम आहे याच्यावर खेळण्यासाठी आपल्याकडे. ठीक आहे. ते लॉंग प्रेस कर बंद होईल. हां ठीक आहे. तर डमशरीट्स खेळू आपण तुझ्यावर. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणालाही जर एक मूवी द्यायची आहे समीक्षाला द्या आणि तुला द्यायची. ठीक आहे. तर बोलू नकोस काय. इथे ये आणि समीक्षाच्या कानात सांग आणि तू ॲक्ट आउट कर आणि तू मला सांग. खूप अवघड पण नको देऊस, खूप सोपी पण नको देऊस. कोणी ऐकू ना. ठीक आहे. हां हां हां. ए किस नका करू. हां बरोबर आहे. खूप फड मूवी आहे म्हणजे खूप अवघड आहे. हां ठीक आहे. चल ट्राय तरी करू आपण. ठीक आहे. तुम्ही मध्ये बोलू नका 1 मिनिट. मग त्यानंतर हेल्प करा. ठीक आहे. तोपर्यंत मी ट्राय करतो. नाही तुला मला दाखवायचं आहे करून. समीक्षा असं करतेस ना मग जातात पोरं. सॉरी नाही हां. अरे माझी बघ ना यार. ठीक आहे. हां 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 हां. एवढं अवघड आहे. हां 1 मिनिट. किती वर्ड्स आहेत काहीतरी सांग. आणि हा कोणता वर्ड सांगतेस? हां 6 वर्ड्स आहेत. हा कोणतावाला वर्ड? सगळे हिंदी. हां हां हिंदी असं आणि बोलूनच दाखव. हां किती हा शब्द सांगतेस आता? अरे बोलायचं नसतं. तू कधी खेळली नाहीस का? तो खेळत होता. नाही हां ठीक आहे. हा कोणता शब्द आहे? हा फर्स्ट आहे. ठीक आहे. हां पहिलं काय? हे लगाम. टांगा. घोडा. घोडी. तू काय बनतेस? घोडी. तूच बोललीस. मी काय बनणार? आम्हाला काय माहित. ठीक आहे. हां घोडी. पहिला घोडी आहे. कोणता मूवी दिलाय? घोडी. हां घोडी. हां हां आता कोणता आहे वर्ड कोणता आहे? सेकंड. घोडी. थर्ड वर्ड. हां आटा. जलेबी. घोडी डॅश जलेबी. घोडी की जलेबी. घोडी. 1 मिनिट. कब का मूवी आहे भाई? कधीची मूवी आहे ही? आता कोणी इंटरनेटमध्ये शोधू नका. ठीक आहे. हां अच्छा एवढं झालं. हां घोडी की जलेबी. घोडी खिलाय जलेबी. घोडी की मुंह में जलेबी. अरे मग ती भरवतच होती ना. खिलाना. घोडी खिलाना जलेबी. नाही कोणता वर्ड? कितवा वर्ड आहे तो? चौथा आहे. घोडी डॅश जलेबी खिलाना. घोडी डॅश जलेबी खिलाना और जाना और चले जाना. जा रहा. क्या? घोड़ी को जलेबी खिलाने ले जा रहा हूँ. ही मूवी आहे. तू इकडे. तुला एक लात मारतो. का मूवी दिली तिने?
का तर ती म्हणाली हो. तू तिला बोलले पाहिजे ठीक आहे. या ॲक्च्युली युजली काय जे मूवी चांगले देतात तर आम्ही ऑडियन्सला पैसे देतो, पण समीक्षाने चांगलं केलं त्यामुळे समीक्षाला 1000 रुपये. ठीक आहे. आणि तुला पण काहीतरी देतो मी. ठीक आहे. कोण होती ती मुलगी? जलेबी. काय काय तेरे लिए ये कॅब आहे अर्बन मंकी का. ठीक आहे. हे घे. तुला काय नाव आहे तुझं? वीणा वाजव. नाही इकडे 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 हां इकडे आणि डोक्यात घाल, मग थोडा ब्रँडला पण वाटेल. अरे डोक्यात घाल म्हणाला, प्रत्येक गोष्टीत तुम्ही डबल मिनिंग करता. हे घे वीणा. चालेल ना हा पार्ट व्हिडिओमध्ये आला तर? ठीक आहे. हे घालून दाखव एकदा बघू मी. ठीक आहे. अरे छान वाटत होती कॅब तू घालण्याआधी. अशी करतो मी. मग मुलीनंतर म्हणतो तू असं का केलंस, मग म्हणतो सॉरी. ठीक आहे ठीक आहे. पण एकदा समीक्षासाठी टाळा सगळ्यांनी. ठीक आहे. समीक्षा तुझ्यासाठी आम्ही एक गिफ्ट आणलं. ठीक आहे. तू एवढे छान ऑडियन्स ही मीरा मी माझी टी शर्ट कोणी घातली याच्यात? माझी पलसला देतोय. नाही नाही हे गिफ्ट तुझ्यासाठी आहे. ठीक आहे. हे खोटी आहे अर्बन मंकीचं, मी तुझ्यासाठी आणलंय. आय होप तुला आवडेल. घालून तू बघू शकतेस तुला होत आहे का. हां म्हणजे आता नाही नंतर घाल, घरी गेल्यावर घाल. आवडतंय तुला? हां आणि सेफ पण आहे एकदम. चला एकदा टाळा सगळ्यांनी. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे आलात. तर आम्ही हा गेस्टवाला फॉर्मॅट आजच ट्राय केला आणि पुन्हा पण ट्राय करू. मजा आली तुम्हाला सगळ्यांना? एकदा स्वतःची टाळा सगळ्यांनी.